चांदोली वारणा धरणातून विसर्ग 5,000 क्युसेकवर स्थिर. चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने धरण प्रशासनाने विसर्गात कपात केली आहे. सध्या धरणातून एकूण 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असल्यानं वारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. धरण प्रशासनाच्या दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आकडेवारीनुसार वारणा धरणातील पाणीसाठा 86.63% पोचलेला आहे. धरणाची पाणीपातळी 622.44 मीटर असून एकूण पाणीसाठा 29.80 TMC आहे. तर लाईव्ह साठा 22.92 TMC 83.29% एवढा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 1.18 TMC अधिक लाईव्ह पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण परिसरात आज केवळ 2 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 1,683 मिलीमीटर झालेलं आहे. पाण्याची आवक नियंत्रित ठेवण्यासाठी परिचालन सूचीनुसार विसर्गाचे नियोजन करण्यात आलेलं आहे. सध्या स्पिलवेमधून 3,600 क्युसेक आणि वीजगृहातून 1,400 क्युसेक असा मिळून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. यापूर्वी स्पिलवेमधून 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यास किंवा धरणात पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात पुन्हा वाढ करण्यात येऊ शकते. दरम्यान वारणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे. लहान मुले आणि जनावरे नदीकाठी सोडू नये. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.